हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि 2 दिवस ब्लॉग नाही आले कारण का माझा आवाज बसलेला. सो सकाळी पहिले ना मस्तपैकी सोयाबीनची चटणी बनवायला घेतलेली. कुणाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर माझी सिरीज बघितली. आज घरी कोणीच नव्हतं, सो मी एकटीच होती. नंतर माझं एक पार्सल रिसीव झालेलं. राधा हँडक्राफ्ट स्टुडिओ यांच्याकडून मला एक पार्सल रिसीव झालेलं. सोबत एक छोटंसं नोट होती थँक्यूची. सो बघू शकता, एक सुंदर अशी ठुशी मला रिसीव झालेली. आणि यांच्याकडे ज्वेलरीसुद्धा आहेत. तुम्ही नक्की जाऊन त्यांचं पेज चेकआउट करा. त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत मस्त मस्त. सो मंगळसूत्र, इयर काफ सगळं काही रिसीव झालेलं. त्यासोबतच आता रक्षाबंधन येतं, त्यासाठी त्यांनी खूप अशा नवीन नवीन ट्रेंडिंग मला राख्या पाठवलेल्या. आणि ह्या राख्या आहेत ना, तुम्हाला कुठेच बाहेर शॉपवर नाही भेटणार. ह्या फक्त ह्यांच्याकडे भेटतील, कारण का हे स्वतः बनवतात त्या सगळं. आणि मला ही शंकराची राखी खूप जास्त आवडलेली. मी पर्सनली त्यांच्याकडनं ही राखी मागून घेतली आहे. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या अजून राख्या होत्या. तुम्ही बघू शकता किती प्रकारच्या आहेत. आणि एवढ्याच नाही, त्यांच्याकडे अजून खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. सो नक्की तुम्हीसुद्धा तुमच्या भावांसाठी ह्या राख्या ऑर्डर करा. आणि माझ्या आवाजाकडे इग्नोर करा. खरंच माझा आवाज खूप जास्त आज खराब येत असेल. त्यानंतर ना आम्ही बाहेर जायला निघालो होतो. सगळ्यात पहिले गेलो आमच्या बाबांच्या शॉपवरती, कारण का खूप दिवस मी वडापाव नव्हता खाल्ला म्हात्रे वडेवाल्यांचा. सो नक्की इथला वडापाव ना कोणी खाल्ला नसेल तर ट्राय करा. सो आम्ही निघालो आणि एवढी ट्रॅफिक होती ना की लिटरली 2 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. आम्ही चाललेलो शॉपिंगला आणि फटाफट आम्ही खूप सारी शॉपिंग केली. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. सो मी घरी ना सुशी ऑर्डर केलेली. आणि माझी तर सुशी खूप फेवरेट आहे. जो अजून कोणाला आवडते ना हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसात मला 2 पार्सल रिसीव झालेले. सो हा पार्सल मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ओपन करून दाखवीन. सो आजच्यापुरती एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.